नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच इम्पॉर्टंट अपडेट आली आहे बोर्डाकडून, ठीक आहे, आणि त्याला हिंदुस्तान टाइमने कव्हर केलेलं आहे. सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी मला कॉमेंट सेक्शन मध्ये एक गोष्ट कळवा बाळांनो, मी आतापासून तर बोर्डापर्यंत एक डे वाईज प्लॅन तुमच्यासाठी रेडी करतोय, ठीक आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर प्लीज तुमचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला डे वाईज प्लॅन हवा आहे. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल डे वाईज प्लॅन किंवा डे वाईज स्ट्रॅटेजी, ठीक आहे, जेणेकरून तो व्हिडिओ मी लवकरात लवकर पब्लिश करेल, ठीक आहे. आणि व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक पाटील होतं, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, ठीक आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. HSC बोर्ड 2026चा स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली, ठीक आहे. आता जी अपडेट आली तिच्याबद्दल बोलूया बाळांनो. तुम्हाला इथं मी बाजूला आर्टिकल पण पेस्ट करतोय, ठीक आहे. HSC बोर्ड 2026 मध्ये प्रश्न कुठून येणार आहेत हे स्वतः बोर्डाने सांगितलेले आहे, ठीक आहे. फक्त ही गोष्ट आता सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही, कारण बोर्डाची एक प्रेस नोट रिलीज झाली बाळांनो. त्याच्यात 7वा, 8वा, 9व्या पॉईंट मध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन होत्या की क्वेश्चन कुठून येणार आहेत, आणि या 7व्या, 8व्या, 9व्या पॉईंटला हिंदुस्तान टाइमने पब्लिश केलेले आहे. आता बोर्ड डायरेक्ट तुम्हाला हे सांगणार नाही बाळांनो की हेच प्रश्न येणार आहेत आणि हेच प्रॅक्टिस करा, पण बोर्ड इनडायरेक्टली तुम्हाला खूप सारे हिंट देत आहे की इथून प्रश्न येणार आहेत, हे प्रॅक्टिस करा, इथून प्रश्न येणार आहेत, हे प्रॅक्टिस करा. तर त्याच गोष्टींना कव्हर केलेले आहे. तर पहिला सोर्स इम्पॉर्टंट सांगितलाय बोर्डाने, PYQs, प्रीवियस इयर क्वेश्चन्स, ठीक आहे. PYQs मधून आता लास्ट इयरचं आपण जसं अनालिसिस केलं होतं, 32% प्रश्न PYQs मधून आले होते, म्हणजे मागच्या वर्षाच्या पेपरांमधून, ठीक आहे. आणि तेच बोर्डाने पहिल्या सोर्स मध्ये सांगितलंय की PYQs मधून मॅक्झिमम सिमिलर टाइप क्वेश्चन्स येतील. पुढचा सोर्स जाणून घेऊया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. लक्ष द्या मी काय सांगतोय, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, ठीक आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट तुम्ही 5 वर्षाचे फीडबॅक बघू शकतात, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतात आणि ह्या वर्षी पण येतील, ठीक आहे. तुमच्यासाठी एक जीवनदान साबित होईल बाळांनो. का रे बाळांनो, बोर्ड मला सांगून देतं का प्रश्न की विद्यार्थ्यांना हे सांगा की हेच येणार आहेत? नाही, अशी कोणतीही गोष्ट नसते. फॉर एक्झाम्पल तुमचा प्रश्न आहे बाळांनो, स्टेट एम्पियर सर्किटल लॉ. हा प्रश्न आतापर्यंत 9 वेळा विचारला गेलाय. 10व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे, ऍज कम्पेअर टू जो प्रश्न आतापर्यंत एकदाही विचारला गेला नाही. बरोबर बोलतोय मी? आता अशाच प्रश्नांची अनालिसिस केली आहे, कोणता प्रश्न किती वेळा विचारला गेलेला आहे, ठीक आहे. अशा प्रश्नांची 200 क्वेश्चनची आपण लिस्ट बनवली आहे आणि तिथूनच प्रश्न येतात दरवर्षी. तुम्ही लास्ट इयरचे 5 वर्षाचे फीडबॅक वेबसाईटवरती चेक करू शकता. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. पुढचा सोर्स आहे बाळांनो, सॅम्पल पेपर, बोर्डाचे सॅम्पल पेपर. बोर्डाने स्वतः सांगितलंय की सॅम्पल पेपरच्या सिमिलर टाईपच प्रश्न तुमच्या बोर्डात येणार आहेत. आता बोर्ड सांगतंय सिमिलर टाईप, पण मी सांगतो सेम टू सेमच येतात. मागच्या 5 ते 6 वर्षाच्या सॅम्पल पेपरची प्रॅक्टिस करा बाळांनो. आता या सॅम्पल पेपरचे पण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहेत. पण जो विद्यार्थी नाही घेणार तो कोर्स, तो त्याने स्वतःने करा ना, ठीक आहे. तुमचा फायदा तुम्ही करून घ्या, कुठूनही करा, तुमचा फायदा करून घ्या. मागच्या 5 ते 10 वर्षाचे तुम्ही सॅम्पल पेपर्स काढा. 5 ते 10 वर्षाचे आणि 5 ते 7 वर्षाचे इनफ आहेत, तेवढे सॅम्पल पेपर प्रॅक्टिस करा. तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येणार आहेत, हे बोर्डाने पण सांगितले. आता थर्ड इम्पॉर्टंट सोर्स आहे बाळांनो, सोर्स ऑफ क्वेश्चन आहे बाळांनो. बोर्डाने साफ या गोष्टीला सांगितले, विद्यार्थ्यांना पब्लिकेशन्स फॉलो करण्याची गरज नाही. आता मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तुमचे एक्सरसाइज मधूनच येणार आहेत. आता भरपूर विद्यार्थी टार्गेट, नवनीत, आर्यन, तुमचं ओसवाल, खूप XYZ पब्लिकेशन फॉलो करतात, ठीक आहे. बोर्डाने ह्या पण गोष्टींना तुम्हाला सूचित केलेलं आहे की एक्सरसाइजच्या बाहेरचं काहीच नसणार आहे, ठीक आहे. थोडे जंबल असणार आहेत क्वेश्चन, इकडं तिकडं क्वेश्चन करेल बोर्ड, पण तुम्हाला पब्लिकेशन फॉलो करण्याची गरज नाही आता, असं बोर्डाने सांगितलंय, ठीक आहे. तर खरंच काही फॉलो करण्याची गरज नाही. ही गोष्ट मी मागच्या 5 वर्षापासून सांगतो विद्यार्थ्यांना. एक्सरसाइजचे क्वेश्चन करा ना, तेच प्रश्न येतात बोर्डात. तुम्ही PYQ चेक करा एकदा. विद्यार्थी फक्त याच्यातच गुंतलेला असतो की मी टार्गेट करू का, नवनीत करू का, 21 अपेक्षित करू. काही करायची गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, बोर्डाचा एक्सरसाइज क्वेश्चन्स, PYQs आणि टॉप 200 क्वेश्चन्स, या 3 गोष्टी जर केल्या ना, मी गॅरंटी देतो 90% कुठेच गेले नाही. याच्या बाहेरचा एक प्रश्न येणार नाही, ठीक आहे. तिसरा सोर्स समजला तुम्हाला, एक्सरसाइज क्वेश्चन, ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन मिक्सअप करून आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेलेच आहे, ठीक आहे. एक्सरसाइजचे झाले, PYQचे झाले. आता नेक्स्ट सोर्स ऑफ क्वेश्चन काय बाळांनो तुमचा, जो बोर्डाने सांगितलाय, जे MCQs असतात ना तुमचे, फिजिक्स मध्ये पहिले 10 MCQ, केमिस्ट्रीमध्ये पहिले 10 MCQ, मॅथ्स मध्ये 10 MCQ, ठीक आहे. हे जे MCQs असणार आहेत ते मॅक्झिमम MST CET चे लेवलचे असणार आहेत. म्हणजे तुम्ही समजून घ्या, आता MST CETच्या पेपरामधून ऍज इट इज तुमचे बोर्डाचे जे MCQs असतील ते येतील तुम्हाला. मागच्या वर्षी पण असं सांगितलं, मागच्या वर्षाचं पण तुम्ही MCQ चेक करा. MST CETचे MCQ आहेत, 2018च्या पेपर मधले MCQs आहेत काही, 2021च्या पेपर मधले MCQs टाकलेले आहेत काही, ठीक आहे. तर ह्या पण गोष्टीची बोर्डाने तुम्हाला एक आयडिया देऊन दिलेला आहे की तुम्हाला जे कॉम्पिटिटिव्ह लेवलचे जे MCQs असतात ते
पहिल्या सेक्शन मध्ये येतील. आता तुम्ही म्हणणार दादा आम्ही हे सगळे एमसीक्यूज कुठून प्रॅक्टिस करू, ते पण तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. जर तुम्ही नाही एनरोल केलं कोर्समध्ये काही हरकत नाही, तुम्ही लास्ट 5 वर्षाचे पेपर काढा MST CETचे, त्यांचे एमसीक्यूज करून घ्या ना, काही जे इम्पॉर्टंट वाटतात तुम्हाला ते. पुढचा पॉईंट जो बोर्डाने सांगितलाय तो म्हणजे HSC बोर्डा व्यतिरिक्त तुम्हाला कोणतंच बुक फॉलो नाही करायचंय. विद्यार्थी खूप हे करतात की मी NCERT लावून घेऊ का, जसे की माझा बोर्डाचा पेपर इझी होऊन जाईल, मी आर्यनचा बुक घेऊन घेऊ का, ओसवालचे पेपर लावून घेऊ का, मग माझा पेपर इझी होऊन जाईल. काही गरज नाही बाळांनो. ठीक आहे, HSC बोर्डाचं बुक इनफ आहे तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी. मी तुम्हाला दरवेळेस तेच सांगतो, HSC बोर्डाचं बुक प्रिव्हियस इयर क्वेश्चन या तुमचं टॉप 200 क्वेश्चन इनफ आहे तुम्हाला बोर्डामध्ये 90% आणण्यासाठी. गोष्ट समजते? ठीक आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले सगळे सोर्सेस. तुम्हाला न्यूज कशी वाटली नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. जर तुम्हाला डेवाइस प्लॅन हवा असेल तर डेवाइस प्लॅन नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो.